नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आपण आलेलो आहोत खोपोलीमधील गगनगिरी महाराज यांच्या मठामध्ये भेट देण्यासाठी। तर चला आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, गगनगिरी महाराजांचा जन्म सातारा या जिल्ह्यात झाला आणि वयाच्या 7व्या वर्षी त्यांनी घर सोडले आणि 32 शिराळा येथील नाथ संप्रदाय या मठामध्ये ते गेले। मठाचे दर्शन करून झाल्यानंतर हा सुंदर असा व्ह्यू तुम्हाला इथे बघायला मिळेल आणि त्यानंतर जे महाराजांचे भक्त आहेत त्यांच्यासाठी येथे राहण्याची सोय देखील केलेली आहे। सो तुम्ही इथे निवासस्थानासाठी देखील येऊ शकता। नाथ संप्रदायातील महातांबरोबर गगनगिरी महाराज संपूर्ण भारत फिरले। नेपाळ, भूतान, मनस सरोवर, गौरीशंकर, गोरख दरबार, गोरखपूर, पशुपतीनाथ येथून ते अल्मोडा येथे गेले। गंगा नदीचे खोरे हिमाचल प्रदेश येथूनही त्यांनी आध्यात्मिक ज्ञान संपादनासाठी प्रवास केला। गगनगिरी महाराजांना विश्वधर्म संसद शिकागो यांच्या वतीने विश्वगौरव विभूषण पुरस्कार अर्पण करण्यात आला आहे। छोट्याशा मंदिराचे दर्शन घेऊन झालेले। तर आता हा जो रस्ता आहे इथून पुढे इथे आपल्याला केव्स बघायला मिळतील। सो चला। पाच वाजेपर्यंतच फक्त अलाउड आहे वरती जाणं गुफेसाठी। सो आता ते आपल्याला बंद भेटलंय। सकाळी 8 वाजेपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत केव्सचे गेट ओपन असतात। जर तुम्ही त्यानंतर जाल तर तुम्हाला केव्स बंद भेटतील, जसे आम्हाला भेटली। जर मित्रांनो तुम्ही गगनगिरी महाराज मठात येत असाल तर इथे बघण्यासारखं खूप साऱ्या गोष्टी आहेत। तर आता आम्ही गौशाला बघायला चाललो आहोत। चला आपण त्या बघूयात। हे आश्रम खूप मोठे आहे। जर तुम्ही इथे येत असेल तर मिनिमम 2-2.5 तास तुम्हाला इथे पूर्ण फिरण्यासाठी लागेल आणि पूर्ण झाडांनी वेढलेलं आहे। सो तुम्हाला हा प्लेस नक्की आवडेल आणि आता पावसाळ्यामध्ये तर ह्या प्लेसची सुंदरता अजून खूप खूप जास्त वाढू शकते। सो तुम्ही हा प्लेस नक्की विजिट करा। गगनगिरी महाराजांचे हे मठ सुंदर आणि तितकेच मोठे सुद्धा आहे आणि आतमध्ये व्हिडिओ काढणं अलाउड नव्हतं, त्यामुळे आम्हाला जितक्या क्लिप्स बाहेरून घेता आल्यात त्या आम्ही घेतल्यात। सो गाईज, तुम्हाला आमचा हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।